सोबत असलेले मैत्रीचे संबंध आणि एका पातळीला तर ठाकरे कुटुंब परिवार आणि पवार परिवार यांचे असणारे नातेसंबंध या सगळ्याचा पाया त्या मैत्रीला असल्यामुळे तुलनेनं ते शक्य होतं. मैत्री पवारांची भाजपसोबत सुद्धा आहे, पण हा खासगी कंगोरा, नातेवाईकांचा कंगोरा, कौटुंबिक कंगोरा वेगळा आहे. मी आता जातो एक वेगळे दोन मुद्दे घेऊन मला लंकेंकडे जायचंय. लंकेजी, दोन मुद्दे आता मधल्या काळात चर्चेला आले की ज्याच्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणारी होती. उदाहरणार्थ मुद्दा अदानींवरती टीकेचा होता. त्याच्या बाबतीत शरद पवारांनी म्हटलं की अशा प्रकारे काही टीका करणं किंवा तो मुद्दा काही फार मोठा होऊ दिला नाही. भारत पाकिस्तान आताच्या संघर्षानंतर विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेस करते, राहुल गांधी करतात. त्यासाठीच्या मिटिंगलाही राष्ट्रवादीने आपले प्रतिनिधी पाठवले नाहीत. हीच भूमिका अजित पवारांची सुद्धा आहे. अधिवेशनाचा तर त्यांनी काही म्हणण्याचं कारणच नाही, कारण ते स्वतःच सत्तेमध्ये आहेत. माझा आपल्याला प्रश्न आहे, मग जवळजवळ जर का प्रमुख मुद्द्यांवरती एकमत आहे आणि शिवाय मूळची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची तुम्हा दोघांची एकच आहे, तर मग आता एकत्र येण्याला अडसर कुठे आहे? शेवट आदरणीय पवारसाहेब असू, आदरणीय दादा असू, हे शाहू फुले आंबेडकरांचे विचाराला प्रेरित होऊन समाजामध्ये काम करणारी नेते मंडळी. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून राजकारणाची सुरुवात केलेली पवारसाहेब. तुम्ही पाहिलं असेल की पवार परिवार हा सुसंस्कारित परिवार आहे आणि या परिवाराने कधी कौटुंबिक राजकारण केलेलं आहे, कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही. तुम्ही बोलताना बघा सांगितलं की दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकत्र आलं पाहिजे. शेवट हा परिवार राजकीय वेगवेगळे विचारधारा घेऊन जरी महाराष्ट्रामध्ये आज काम करत असत तर या परिवारातील कुठलाही कार्यकर्ता एखादं काम घेऊन आदरणीय पवारसाहेबांकडे गेला, आदरणीय ताईंकडे गेला किंवा दादांकडे गेला तर त्याला पाठवळण दिलं जात नाही, हे बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे कार्यकर्त्यांची ती भूमिका असती. आणि शेवट आज महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने, महाराष्ट्राला नव्हे देशाला ज्या विचाराची गरज आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे. आणि ते विचार सोडून ही नेते मंडळी समाजकार्य राजकारण करू शकत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. हा संस्कार आहे, बरं, ही एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीला धरूनच हे राजकारण करणारे नेते मंडळी आहेत. पण मग लंकेजी, आता इतकं तुम्ही बोलून पण बोललेला आहात, अनिल पाटील पण बोललेले आहेत, मग सगळं तुमच्या मनात आहे, तर मग पुढे जाण्यात काय अडचण कुठे येते? संवाद काय करायचा आहे? घरातले लोक आहेत, घरामध्ये जाऊन बोलायचं एकमेकांशी? नाही, शेवट अनिल पाटील साहेब असू किंवा मी असू, आम्ही ह्या प्रक्रियेतले एक शेवटचे घटक आहोत. बरं, शेवट या पक्षांना नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वांक गाडा अभ्यासी आदरणीय पवारसाहेब असू, ताई असू, जयंत पाटील साहेब असू किंवा दादा असू किंवा अजून इतर नेते मंडळी असू, या नेते मंडळींनी अनेक वर्षे या राज्यामध्ये राजकारणामध्ये अनेक बदल घडवण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे यांची चर्चा सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक लिमिटेशन असतं आणि कधीच कार्यकर्त्यांनी नेत्याला सूचना करायच्या नसतात. त्यामुळं आम्ही सर्वजण आज्ञाधारक आहे. अनिल पाटील असू किंवा मी असू, आम्ही एका कुशीत वाढलेले सर्व कार्यकर्ते आहोत. बरोबर. त्यामुळे आम्ही आज्ञाधारक कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही नेते मंडळींच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. पण लंकेजी, अनिल पाटलांकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न. सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅगझिनमध्ये, राष्ट्रवादी या नियतकालिकात जे म्हटलेलं आहे की आम्ही सगळे खासदार एकत्र विचार करू, बसू, बोलू वगैरे, आणि आपले दिल्लीपासून सुरू होईल, आधी राष्ट्र मग महाराष्ट्र, आणि त्याला टाइम फ्रेम नाही असं त्या म्हणालेल्या आहेत. दिल्लीपासून म्हणजे त्याच्यात तुम्ही सगळे आलात, तुम्ही खासदार मंडळी आहात. त्यामुळे हेही खरं आहे की निलेश लंके यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे पक्षासाठी, सुप्रिया सुळेंसाठी, शरद पवारांसाठी. त्यामुळे व्यक्तिगत राष्ट्रवादी काँग्रेसचे हितचिंतक खासदार आणि शरद पवार प्रेमी असलेल्या निलेश लंकेंना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आपली राष्ट्रवादी एकत्र यावी हे वाटतं का? शेवट तुम्ही पाहिला असेल, आदरणीय पवार साहेबांच्या वाक्यात एक कायमी एक वाक्यता असते की आधी राष्ट्र आणि नंतर राज्य. शेवट राष्ट्र महत्वाचं असतं. ज्यावेळेस पुलवामा सारखा हल्ला झाला त्यामध्ये आपले कित्येक लोकांचे जीव गमावा लागला, त्या परिस्थितीमध्ये या सरकारच्या भूमिकेमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतला. शेवट आपल्या देशामध्ये आपले राजकीय मतभेद असू शकतात, बरं, आपले राजकीय वेगवेगळे निर्णय असू शकतात,
पण ज्यावेळेस देशावर एखादी परिस्थिती बेतवली जाते त्यावेळेस आपण सर्वांनी एकसंघपणे पाठीशी राहिलं पाहिजे. ह्या भूमिकेतून काम करणारी हे नेते मंडळी. त्यामुळं त्यांनी जे सूचवाद केला तो योग्य आहे की आधी राष्ट्र नंतर राज्य, पण शेवट हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आदरणीय ताईंचे जे सांगितलं की आम्ही आधी राष्ट्राचा निर्णय घेणार, आम्ही खासदार बसून निर्णय घेणार, हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. आम्ही 10 खासदारामध्ये जर विचार केला तर आमचे सर्वात जास्त ताईंना अनुभव आहे. नंतर त्या पाठोपाठ अमोल कोल्हे साहेबांचे 2 टर्म आहे. नंतर धैर्यशील मोहिते असो, बजरंग बाप्पा असो, आमचे भगरे सर असो, अमर काळे असो किंवा मी असो, आम्ही सगळे एका पहिल्या टर्मचे खासदार आहोत. त्यामुळं त्यांनी जरी मनाचा मोठेपणा दाखवला पण शेवट आमच्यापेक्षा राजकारणामधल्या कुठले निर्णय कुठल्या वेळेस घेतले पाहिजेत हे आदरणीय पवारसाहेब असो किंवा ताईंना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. जरी आज ताईंचं जरी वय कमी असलं पण ताई पवारसाहेबांच्या कुशीत वाढलेल्या आहेत. लहानपणापासून या राज्याच्या अनेक निर्णयामध्ये ताईंनी दुरून का होईना ती भूमिका पाहिलेली आहे. त्यामुळं त्यांनी जरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मोठा मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं. लंकेजी मला आजच्या या आपल्या चर्चेतून 0 आवर्सच्या मला एक लक्षात आलं की भाषणाच्या वेळी तुम्ही तिकडे जी काही बॅटिंग ठेवली होती इथे मात्र तुम्ही एकदम मुत्सद्दीपणे एकदम नगरी पद्धतीने जी काही तुम्ही टोलवलेले, माझा प्रश्न फार वेगळा होता आणि त्याला पूर्ण कोणतेही उत्तर न देता तुम्ही पूर्ण वेगळ्या ट्रॅकवरती गेलात. पण मी समजू शकतो यालाच राजकारण म्हणतात, त्यामुळे मी फार तुमची कोंडी करणार नाही. पण मी अनिल पाटील यांना एक वेगळा विषय याच अनुषंगाने विचारेन. अनिल पाटीलजी, एक मुद्दा असाही येतोय की हे एकत्रीकरण वगैरे कार्यकर्ते पत्रकार सगळे म्हणत असले तरी मुख्य मुद्दा येऊन राहतो मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस स्प्लिट का झाला किंवा मूळ राष्ट्रवादीवरती अजित पवारांकडे गेला आणि एक वेगळा पक्ष तयार झाला. त्याचं कारण होतं पक्षातला सुप्त सत्ता संघर्ष. सुप्रिया सुळेंना जेव्हा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं त्यानंतरच्या या सगळ्या घडामोडी आहेत आणि हा सत्ता संघर्ष जोपर्यंत कायम असेल तोपर्यंत या एकीकरणाला होण्याच्या शक्यतेला केवळ स्वप्नरंजन